एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सर्वप्रथम आज सहाय्यक कामगार आयुक्ताचा आज आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध करतो। आज भारतीय राज्यघटनेला काळीमा फासण्याचं काम आज ही बांधकाम ठेकेदार मफतलाल कंपनी, त्याचे ठेकेदार आणि सहाय्यक आयुक्त कामगारांनी केलेला आहे। आज बांधकाम कामगार हा खालच्या वर्गातला एक कनिष्ठ कामगार असून आज 200-300 रुपयावर काम करणारा हा मजूर, या मजुराचं 2-2, 3-3 हजार रुपये मनमानी पद्धतीने घेऊन टोकन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। या कंपनीचा भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आज या आम्ही कृती समितीचं आंदोलन मागे घेणार नाहीत आणि संबंधितावरती आदेश जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत ही अर्धनग्न आंदोलन ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल। आज मोठ्या प्रमाणात शासकीय शिबिराचं नाव घेऊन आज मोठ्या प्रमाणात मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शिबिरं घेतली ती। आज सहाय्यक सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेबांना विचारलं असता फाईल दाखवली की सगळं त्यामध्ये राजकीय पुढाऱ्याची सगळ्या फायली, सगळ्या पत्र जे आहेत पत्रव्यवहार सगळ्या राजकीय पुढारीला शिबिरं दिलेले आहेत। मात्र आज संघटनेनं 6 महिने, आज माझ्याकडे प्रूफ आहेत, 6 महिने संघटनेनं पत्र देऊन त्या संघटनेला एकही शिबिर न देता आज सहाय्यक कामगार आयुक्त मनमानी घेऊन आज भाजपसारख्या मोठ्या पक्षाला आणि त्याच्या पुढाऱ्याला पाठीशी घालून आज त्यांची पोटं मोठी करून इलेक्शनमध्ये अशा प्रकारचं राजकारण आम्ही कृती समिती चालू देणार नाही। आणि जोपर्यंत बांधकाम कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे असंच अर्धनग्न हवं या कार्यालयात नग्न आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही सर्वांच्या मते आम्ही देण्यात येत आहेत। जय भीम, जय लाहोजी, जय वस्ताद। बांधकाम कामगार एकजुटीचा सहाय्यक कामगार आयुक्तांचा सहाय्यक कामगार आयुक्तांचा सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा, सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत। 28 योजना आहेत। त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान, मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला। या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊनमध्ये हजारो लोकांचं नावं नोंदवलं। त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले। तरी देखील आता नवीन 3-4 महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांड्याचं किट दिलं जातं, घरगुती गृहवस्तू भांड्याचं किट दिलं जातं। त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज बोरामणीकर, वैभव अशा प्रकारचे 2 आहेत, पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त। या दोघांनी मिळून कामगारांना 2-2 हजार रुपये, 1500 रुपये टोकन दिलं जातं। आणि प्रामुख्यानं सोलापूरमध्ये 2 लाख कामगारांची नोंदणी झाली। आले कुठून 2 लाख कामगार? जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत। किट आहे 5-6 हजारचं, त्याला किंमत दाखवलं तर 10,500 रुपयाचं, 5,000 रुपयामध्ये गाळा मारला जातो। आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे, भांडी वाटलं पाहिजे, इतर साहित्य वाटलं पाहिजे, पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो। असे अनेक प्रकार आम्ही निवेदनं दिलं आणि शेवटी 5 संघाने एकत्र वज्रमूठ बांधली। यामध्ये सह्याद्री कामगार संघटना, संघर्ष कामगार संघटना, दलित पॅंथर सेना संघटना, भ्रष्टाचारविरोधी संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बांधला। जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला, दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही, पिळवणूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही। आणि जोपर्यंत त्याचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार। अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धनग्न केलं। शासन बघा, दुसरीकडे लाडकी बहिणीला देतात, भावाला नग्न करता, अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आहे। आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकारच्या हातात आहे, पण त्या अगोदर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा वेळ प्रकारे आला तर काढणार आहोत। आमच्या महिला असं करणार आहोत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो। आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास, हे सुद्धा इथं
बांधकाम कामगाराकरिता त्यांच्या जीवनामध्ये सुखसोयी सवलती निर्माण होण्याकरता महाराष्ट्र शासनाने ज्या 26 योजना इथं लागू केलेल्या आहेत, ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो, कुठलीही वस्तू कुठल्याही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो। तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त असतात। असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदारांशी हातमिळवणी करून 1000 ते 1500 रुपयेमध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं। ही किती दुर्दैवाची शोकांतिकाचा विषय। तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची, शिबिरं द्यायची, आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत, इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत। तसेच जे टोकन संच आहे त्याचं टोकन जी काय प्रक्रिया आहे ही या कार्यालयातून दिली पाहिजे। ह्यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या गेल्या 32-35 वर्षापासून संघटना आहेत। ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्धनग्न झालेलो आहोत। तर याचा विचार सरकारने करावा आणि याच्यावरती पायबंदी आणावी।